हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती. माझं अचानकच एक असं मनात आलं जे तुम्हाला सांगावंसं वाटलं मला. तर कसं आहे माहिती आहे का, खूप जण असं सांगतात की अगं ताई, मी तर कधी कोणाचं वाईटच केलं नाही, पण माझ्यासोबत का वाईट होतं? मी कधीच कोणाचा वाईट विचार करत नाही, तर देव माझ्यासोबत असं का करतो? तर हा प्रश्न मला सुद्धा आहे ना, खूप अशा लोकांना असेल की मी कधीच कोणाचा वाईट विचार करत नाही, सगळ्यांचा चांगला विचार करते, सगळ्यांना मदत करते आणि जेव्हा पण कोणाला काही प्रॉब्लेम आलो तर आम्ही त्यांना मदत केलेली आहे, पण जेव्हा आमची वेळ आली तर त्या लोकांनी आम्हाला धोका दिलेला आहे. म्हणजे एक असं नॅचरल गोष्ट आहे लाईफमध्ये. जेव्हा आपण लाईफ जगत असतो तर खूप जणांसोबत ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर याचं कारण असं आहे की तुम्ही जेवढे पण सिम्पल राहणार, लोकांसोबत मिळून राहणार, लोकांना तुम्ही हे करणार ना, लोक तुम्हाला तेवढं जास्त त्रास देतील. म्हणजे हा नियमच आहे की कुदरतचा नियम आहे की इथं ह्या कलियुगामध्ये साधे सिंपल लोकांबरोबर खूप छळ केला जातो. हे काय पर्सनली आम्ही कोणाला बोलत नाही, ही एक तुम्हाला जनरल गोष्ट सांगत आहे की जे लोक साधे सिंपल असतात ना, त्यांच्यासोबत खूप छळ केला जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवूया की ज्यांच्यासोबत वाईट होतं ना, तर त्यांच्यासोबत भगवान असतो. आणि काही लोकांना लोक मदत करतात, पण ज्याच्याकडे लोक नसतात मदतीला, कोणीही नसतं, तर त्याच्यासोबत भगवान असतो. म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि लाईफमध्ये जगायला शिका. अशा सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत. सगळे आता हाताचे पाचे बोटं सारखे नाहीत. सगळे लोक सारखे राहिले असतं तर कसं झालं असतं? तर सगळे लोकांची मतं वेगवेगळी असतात, सगळे लोकांचे विचार मांडण्याची पद्धत वेगवेगळी असते. म्हणून खूप लोक असं म्हणतात, ताई मला खूप मोठा धोका भेटला, मी खूप याला जीव लावला, पण याला मला रिटर्नमध्ये काहीही भेटलं नाही. तर जाऊ द्या, कर्मा इज बॅक. जो जसं वागेल त्याला तसं लवकरच भेटणार आहे. आता कलियुग चालू झालेला आहे, म्हणून लवकरच त्याला देव रिटर्नमध्ये देणारच आहे. तर माझ्यासोबत पण खूप काही अशा गोष्टी झालेल्या आहेत फ्युचरमध्ये. आणि तुम्हाला सांगते की माझे जे एक्सपिरियन्स होते मी तुमच्यासोबत शेअर केले. देव आहे, ज्याच्यासोबत माणसं नाहीत त्याच्यासोबत नक्कीच देव आहे. म्हणून आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टींना जेव्हा संकट आले तेव्हा घाबरायचं नाही. खुशिया आपल्या आपल्या आयुष्यात काही सुख आलं तर आपण एकट्याने एन्जॉय करायचं, संकट आलं तर एकट्याने सहन करायची ताकद आपल्याला देव देणारच आहे. तर माझे विचार तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि मला कमेंट करून सांगा की मी काय याच्यात चुकीचं बोलले का म्हणून. बाय.